त्यामुळे जे राहुल गांधी करतात तेच आदित्यजी करतात। अरे निवडणुका आल्या की जातीयवाद आणायचा, मग मुंबई तोडणार, मराठी माणसाला बाहेर काढणार। अहो मराठी माणसाला बाहेरच काढण्याचं काम 25 वर्षात तुम्ही केलं। अर्णव खैरे जे आहेत त्या आत्महत्या केलेली आहे त्याने, एकंदरीत काय? अर्णव खैरेंची जी आत्महत्या आहे त्याचा अतिशय दुःख आहे आणि त्याचा निषेध देखील घेतो। जातीयवाद प्रांतवादाच्या माध्यमातून अर्णव खैरेला ज्या माध्यमातून मारहाण झाली, शिवीगाळ झाली आणि त्या मानसिकतेत जाऊन त्यांनी त्याच्या आईवडिलांशी बोलल्यानंतर त्या दुःखात त्याने आत्महत्या केली। अशा प्रकारे मुंबईत परत कोणाचं होऊ नये ही आमची इच्छा आहे। उद्धवजींनाच तुमच्या प्रश्नाच्या आधीच मी सांगतोय, उद्धवजींनाच सांगतोय मी हे की ज्या मुंबईच्या लोकांना तोडण्याचं तुम्ही काम केलं, तुम्हाला मुंबईमध्ये मतं मागण्याचा अधिकार नाही, तुम्हाला मुंबईच्या लोकांना आम्ही काहीतरी देऊ सांगण्याचा अधिकार नाही, कारण तुम्ही मुंबई वचके काढून तोडलेली आहात। काल आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, त्यात भाजपवर आरोप देखील केलेले आहेत की जो याद्या आहेत त्या याद्यामध्ये भाजपनं मोठ्या प्रमाणात घोळ केलेला आहे। यात निवडणूक आयोग जे आहे ते भाजपच्या बाजूने काम करत आहे। निवडणूक हरण्यापूर्वीची ही तयारी आहे। आदित्य ठाकरे पण मला वाटतं राहुल गांधीला फॉलो करतात, त्यांचे ते फॉलोअर आहेत। त्यामुळे जे राहुल गांधी करतात तेच आदित्यजी करतात आणि तेच आदित्यजी आता निवडणूक हरणार हे त्यांच्या डोळ्यासमोर दिसायला लागल्यानंतर, हरल्यानंतर आपल्याला काहीतरी कारण पाहिजे, म्हणून आता ह्या मतदार यादीचं नवीन नाटक ह्या लोकांनी सुरू केलेलं आहे। मुंबईची महापालिकेची निवडणूक महायुती जिंकणार, मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार हे निश्चित आहे। उद्धव ठाकरेंनी देखील काल असं बोललं होतं की 92,000 कोटी जे ठेवले होता महानगरपालिकेत ते भाजपने तोडण्याचं काम देखील केलेलं आहे। काही तोडण्याचं काम केलं नाही। मुंबईचा विकास व्हावा हा जनतेचा पैसा आहे। तुम्हाला जेवढा खायचा तेवढा खाल्ला। आम्ही मुंबईच्या विकासासाठी तो निधी देतो आहे, त्याची श्वेतपत्रिका बाहेर आहे, जनतेसमोर त्याचं अकाउंटेबिलिटी आहे। त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीमध्ये स्टँडिंग कमिटीचा मलिदा खाण्यासाठी महापौर निवासावर सहकुटुंब सहपरिवार बसत होतात, तसं इथे कुठेही होत नाही। प्रशासक चांगल्या पद्धतीत काम करतो आणि मुंबईचा विकास होतो आहे। हे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्यांनी स्पष्टपणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मांडलेली आहे। आणि त्याचबरोबर दुसरी जी गोष्ट जर पाहिली आपण प्रामुख्याने, तर अर्णव खैरे या प्रकरणामध्ये अर्णव खैरे यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांनी प्रामुख्याने इथे स्मृतीस्थळावर जाऊन त्यांनी आपली प्रार्थना जी आहे ते म्हणलेली आहे। त्यामुळे एकंदरीत वेगळा संदेश पोहोचवण्याचं काम ह्या आंदोलकांनी केलेलं आहे।